नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मधली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट नव्हे तर 2 वेळा स्वारी केली होती। आपल्या बापाला लुटारू म्हणणारे हे लोक कोण आहेत, असा सवाल फडणवीसांनी केलेला आहे। तर शिवरायांनी मागितलेली खंडणी न मिळाल्याने सुरत लुटल्याचं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं आहे। महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे। महाराजांनी सुरतवर 2दा स्वारी केली। त्या ठिकाणी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की तुमचा मुघलांचा खजाना त्या ठिकाणी सगळा आहे, तुम्ही 3 वर्ष युद्ध चालवलं, ते युद्ध चालवल्यामुळे स्वराज्याला एवढा खर्च आला, हा खर्च तुम्ही द्या, नाहीतर मी स्वतःहून हा खर्च वसूल करील। नोटीस पाठवली, नोटीस पाठवून ते त्या ठिकाणी खजिना वसूल केला आणि वसूल केल्यानंतर पावती दिली आहे महाराजांनी की हो एवढे आम्ही वसूल केलेले आहेत म्हणून। याला लूट म्हणतात। आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या। ती खंडणी मिळाली नाही। तिकडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला। त्याचा तिथंच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं। त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी। लुटारू कोण असतात? लुटारू आपली घरं भरणारी असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती आणण्यासाठी, कारण महाराष्ट्र हा दगडा धोंड्याचा महाराष्ट्र असं आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना असं करतो।